तो हरेश प्राथमिक स्वरूपाचा फलंदाज, सलामीला आलेला फलंदाज हरेश मात्र आता समोर असेल तो वेदांतच्या समोर. पुढचा चेंडू वेदांत यांचा सुंदर सुंदर ऑफ राईट आखले गेले ते हरेशाच्या माध्यमातून. दरम्यान एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का या ठिकाणी? दुसरी धाव घेण्याकरता धावतोय खरा, परंतु इथे पुन्हा एकदा विकेट गडी बाद. या ठिकाणी मी तर म्हणेन की आत्महत्यावरती आत्महत्या केली जाते ती पाटीलपाडा संघानं. झाली वेदांत यांची. त्याला माहिती आहे की किती निर्णायक षटक आहे, त्यामुळं 100% शुअर असल्याशिवाय तो चेंडू टाकणार नाही. पुढचा चेंडू दिनेश करिता, यावेळेस मात्र चुकी नाही. निर्णायक क्षणी निर्णायक कॅच टिपला गेलाय तो यष्टीरक्षकाच्या माधनं. फलंदाज बाद. दिनेश बॅक टू द पवेलियन. आता समीकरण उरलाय ते 2 चेंडू 3 धावा. धन्यवाद सर. क्रिकेटचं गणित बघा तुम्ही कशा पद्धतीने आखताय. तुमच्या उंचीला तुमच्या शरीर यष्टीला या ठिकाणी मान नाही, तुमच्या आतमध्ये असलेल्या कौशल्याला या ठिकाणी सन्मान दिला जातोय. 16 वर्षाचा गोलंदाज 6 चेंडू 5 धावा राखण्याकरता जेव्हा तो आला तेव्हा काय त्याच्या मनावरती दडपण असेल, पण त्या दडपणाला कशा पद्धतीने हँडल ह्या ठिकाणी तो करतोय. 16 वर्षाचा गोलंदाज. टाळा व्हायला पाहिजे त्याकरिता. काय सुंदर या ठिकाणी तो गोलंदाजी हाताळतोय. आता मात्र 2 चेंडू 2 लिगल चेंडू. नवीन बॅटर अरुण मैदानामध्ये हजर होतोय. वेदांत याच्या करता काय सुंदर डिलिव्हरी टाकली गेले. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 6 चेंडू 5 धावा त्याला करू द्यायच्या नव्हत्या आणि त्याच्यामध्ये काय यशस्वीरित्या या ठिकाणी बॉलिंग हाताळतोय हा पठ्या. जांभूळ विहिरी संघाचा एक भविष्य काळ या ठिकाणी खेळतोय. 16 वर्ष. काय सुंदर. 1 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी सुंदर चेंडू हाताळला गेलाय खरं, परंतु एक ठिकाणी 1 धाव तर निश्चितच. या ठिकाणी रन आउट आणि इथं मात्र विजयश्री खेचून जातोय. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद होतोय आणि इथे मात्र 5 धावा राखल्या गेल्या त्या वेदांच्या माध्यमातून. टाळ्याचा गजर झाला पाहिजे त्याच्याकरिता. 6 चेंडू 5 धावा.